पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी, हरो जाळी तो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थांनी मानवाला, मनुष्याला विचार करायला प्रवृत्त केलेला आहे. समर्थ एका नकारात्मक पद्धतीनं किंवा एका वेगळ्या पद्धतीनं भगवंताचं चिंतन, कोणत्या देवाचं चिंतन मनुष्यानं करावं, हे एका अर्थानं माणसाला सांगण्याचा प्रयत्न समर्थांनी केलेला आहे. या विश्वामध्ये 3 देवांच्याकडे 3 कार्य नेमून दिलेले आहेत, जे मुख्य 3 देव आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकर आपण ज्यांना म्हणतो ते. ब्रह्मदेवाकडं उत्पत्ती, भगवान विष्णूंच्याकडं पालन आणि भगवान श्री शंकरांच्याकडं संहार किंवा लय हे कार्य नेमून दिलेलं आहे. त्या नेमून दिलेल्या कार्याप्रमाणे हे 3 देव काम करत असतात. परंतु ज्याने ह्या 3 देवांना हे कार्य नेमून दिलेलं आहे, तो कोण आहे याचा विचार मनुष्यानं केला का? त्याचा विचार केला पाहिजे. कारण का, मानव हा क्षुद्र देवतांची उपासना, क्षुद्र देवतांची भक्ती करतो. तुकाराम महाराज तर असं म्हणतात: शेंदूर फासूनी पूजिला धोंडा आणि पाया पडती पोरे रांडा. असं तुकाराम महाराजांनी उपरोधी शब्द वापरलेले आहेत. आपण कोणालाही देव म्हणतो, कशालाही देव म्हणतो. एखाद्या दगडाला शेंदूर लावला, एखाद्या रस्त्याच्या कडाला दगड ठेवला की त्याला देव म्हणून माणसं पाया पडतात. देव देव देव. या देवाच्या एवढ्या संकल्पना खराब झालेल्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये की कशालाही आणि कोणालाही देव म्हणण्याची पद्धत आहे. परंतु अशा सगळ्या देवांना जर मनुष्य देव म्हणून भजायला लागला, भक्ती करायला लागला, तर मानवाचं परमकल्याण होईल का? मानवाचा अंतिम जे उद्दिष्ट आहे, परमसुखाची प्राप्ती, ते या देवांच्यापासून मिळेल का? तर बिलकुल शक्य नाही, अजिबात शक्य नाही. हे सगळ्या संतांनी आपल्याला अट्टहासानं सांगितलेलं आहे. क्षुद्र देवतांची उपासना करूच नका म्हणतात. ती तामशी आहेत. स्वतःच्या पोटाला रडणारी ती देव आहेत. ती इतरांना काय देणार खायला, किंवा इतरांचं समाधान काय करणार? हे क्षुद्र देवतांच्या बाबतीत झालं. पण त्याच्यापेक्षा थोडा वरचा टप्पा जर आपण बघितला तर काही माणसं म्हणतात मी विष्णू भक्त आहे. त्यांचा अहंकार, त्याचा गर्व त्यांना असतो. ते शिवभक्ताला झोकत नाहीत. शिवभक्त म्हणतात आम्ही शैव आहे, वैष्णवांना झोकत नाहीत. त्याचा अहंकार बाळगतात. त्याच्याबद्दल त्यांच्या ठिकाणी एक अहमगंड असतो. ते त्यांची निंदा करतात, हे त्यांचा उपवास करतात. म्हणजे भक्ती करून सुद्धा त्या ठिकाणी अभक्तासारखी वर्तणूक त्या लोकांची असते. देवाची भक्ती करतात, पण भक्तीच्या ठिकाणी काय असायला पाहिजे? देवाला जाणण्याची जी काही असणारी माणसाच्या ठिकाणी पात्रता आहे, ती भक्तीच्या ठिकाणी असली पाहिजे. जाणून भक्ती केली पाहिजे, देव समजून भक्ती केली पाहिजे. उगाच त्या ठिकाणी विष्णू मोठा म्हणून शंकराची निंदा, शंकर मोठा म्हणून विष्णूची निंदा, शिवभक्तांनी वैष्णवांची निंदा करावी, वैष्णवांनी शिवभक्तांची करावी, या परमार्थाला काही अर्थ नाही. हा परमार्थाशिवाय नुसता होणारा वाद आहे. आणि यापेक्षा संतांनी आपल्याला सांगितलं की अरे हे सगळं तुम्ही बाजूला ठेवा. तुम्ही कोणत्याही देवाचे भक्त असा, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण तो देव नेमका कोण आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे, त्या स्वरूप लक्षणाने भगवंताला जाणा, असं समर्थांचं या ठिकाणी सांगणं आहे. म्हणून त्याकरता एका विशिष्ट पद्धतीनं समर्थ आपल्याला प्रश्न विचारतात. या श्लोकामध्ये प्रश्न आहे. समर्थ म्हणतात विधी निर्मिता लिहितो सर्व भाळे. ब्रह्मदेवाकडे काम काय आहे? सृष्टी उत्पन्न करणं हे काम ब्रह्मदेवाचं आहे. बघ, सृष्टी उत्पन्न करतो. ज्या वेळेला तो उत्पन्न करतो त्याच वेळेला त्याच्या कपाळावरती, म्हणजे त्याच्या प्रारब्धामध्ये त्याचं संपूर्ण भविष्य ब्रह्मदेवाने लिहिलेलं असतं. तुम्ही म्हणाल ब्रह्मदेव कुठे लिहितो? सटवी लिहिते. बरोबर आहे, पण ही सटवी कोण आहे? तर ही ब्रह्मदेवाची क्लार्क आहे. तिने नेमलेली ही देवता आहे. तिच्या मार्फत ब्रह्मदेव हे सगळं भविष्य घडवत असतो. ब्रह्मदेवाने ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे लिखाण करायचं काम ही सटवी देवी करत असते. असं आहे ते. ऑफिसमध्ये जे क्लार्क असतात ते साहेबांनी एखादं सांगितलेलं त्याप्रमाणे लेटर तयार करत असतो. तो त्याच्या मनानं लेटर तयार नाही करत. साहेबांनी जसं लिहायला सांगितलंय तसं टाईप करणं, लिहून देणं हे त्या क्लार्कचं काम असतं.
तसं ही सटवाई देवी जी आहे ती ब्रह्मदेव जशी आज्ञा करतो ती लिहितो. म्हणून आपण प्रारब्ध नशीब याला काय म्हणतो, विधी लिखित. विधी म्हणजे ब्रह्मदेव, लिखित म्हणजे लिहिलेलं. ब्रह्मदेवानं लिहिलेलं त्याला काय म्हणायचं, विधी लिखित म्हणायचं. म्हणून या सगळ्याचा प्रारब्ध ठरवणारा लिहिणारा ब्रह्मदेव आहे. रावणासारख्याने बराच प्रयत्न केला की ब्रह्मदेवानं लिहिलेलं कपाळावरचं पुसून आपलं आपण प्रारब्ध वेगळं लिहायचं, पण त्या रावणासारख्याला शक्य झालं नाही. ब्रह्मदेवाला त्याने एकदा विचारलं की म्हणले माझ्या मुलीचं लग्न कोणाबरोबर होईल, रावणानं विचारलं. ब्रह्मदेवाने सांगितलं तुझ्या राजवाड्यामध्ये झाडूवाल्याचं काम करणारी बाई आहे ना, तिच्या मुलाबरोबर तुझ्या मुलीचं लग्न होईल. ब्रह्मदेव म्हणलं काय डोकं बिकं फिरलं तुमचं, मी त्रैलोक्याचा राजा ब्रह्मदेव आणि झाडूवालीच्या मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न कसं शक्य आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणले मी लिहिलंय त्या अर्थी शक्य आहे. आणि मग त्या रावणानं असं ठरवलं की त्या झाडूवालीचं पोरगच गायब करायचं आणि कुठेतरी नेऊन ठार करून टाकायचं. सेवकांना सांगितलं त्या पोराला उचला, कुठेतरी अज्ञात ठिकाणी नेऊन त्याला खतम करा, संपवून टाका. सेवकाने त्या पोराला उचललं, परंतु त्या इतकं गोंडस आणि देखणं बाळ होतं ते, त्याला मारायचं काय धाडस सेवकांच्या हातून झालं नाही. त्यांनी जंगलात येऊन कुठेतरी अज्ञात ठिकाणी सोडलं. ते चुकून दैववशात एका राजाच्या सैनिकाला म्हणा किंवा शिपायाला प्राप्त झालं ते मोर. आणि मग राजानं बघितल्यावर त्याचा त्या ठिकाणी त्याला लढा लागला. त्यांनी सांभाळलं, तो राजपुत्र झाला आणि पुढे जाऊन रावणाच्या मुलीबरोबर त्या मुलाचं लग्न झालं. तेव्हा ब्रह्मदेव म्हटले बघ म्हणले मी लिहिलेलं विधी लिखित खरं झालं का नाही. म्हणजे काय, हा राजपुत्र आहे. नाही म्हणले याचा इतिहास तुला माहिती नाही. मग सगळी घडलेली घटना ब्रह्मदेवाने सांगितली. याचा अर्थ असा, विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, एवढं सामर्थ्य ब्रह्मदेवाकडे आहे. परंतु समर्थ म्हणतात परी लिहितो कोण त्याचे कपाळी, पण त्याचं भविष्य लिहिणारा कोण आहे याचा विचार तुम्ही केलाय कधी. तो सगळ्या जगाचं भविष्य लिहितो बरोबर आहे, पण त्याचं भविष्य काय असेल, त्याचं जीवन किती असेल, त्याच्या जीवनामध्ये काय काय घडेल हे लिहिणारा कोण आहे त्याचा कधीतरी विचार करा. हे ब्रह्मदेवाच्या बाबतीत सांगितलं. आणि पुढे जाऊन समर्थ असं म्हणतात हरू जाळीतो लोकसंहार काळी. आता भगवान शंकरांच्याकडे काम काय दिलेलं आहे, संहार करायचं काम दिलेलं आहे. अंतकाळाच्या वेळेला, प्रलयाच्या वेळेला भगवान श्री शंकराने तिसरा डोळा उघडला की त्यातनं महाप्रलय अग्नी निर्माण होतो आणि या विश्वाचं संपूर्ण दहन करून टाकतो असं आहे. मग तो भगवान शंकर अंतकाळाच्या वेळेला किंवा संहार काळाच्या वेळेला सगळ्या त्रैलोक्याला भगवान श्री शंकर जाळतात, हे बरोबर आहे. त्यांची सत्ता आहे, त्यांच्या सत्तेपुढं कोणाचंही काही चालत नाही. त्यांनी तिसरा डोळा उघडला की संपूर्ण विश्व नष्ट झालं, हा नियम आहे. परंतु समर्थ म्हणतात मनुष्या असा विचार कर, हे शंकराचं मोठेपण तुला कळालं बरोबर आहे, शंकर मोठे आहेत महान आहेत हे तुला कळालं बरोबर आहे. परंतु असा त्याच्या पुढचा विचार कर, परी शेवटी शंकरा कोण जाळी, पण त्या शंकरांचा देखील लौकिक अर्थानं त्या ठिकाणी त्या शरीराचा नाश होतोच ना केव्हा तरी, ते नष्ट होतच ना कधीतरी. मग त्या शंकरांच्या त्या स्वरूपाला नष्ट करणारं कोण आहे, किंवा ते शंकर ब्रह्मदेव विष्णू ज्याच्यामध्ये लय पावतात, ज्याच्यामध्ये लीन होतात, तो परमात्मा कोण आहे याचा विचार करा. शिवभक्त, विष्णू भक्त, ब्रह्मदेवाचा भक्त, अमक्याचा भक्त म्हणून टेंबा मिरवू नका, एकमेकांचा द्वेष करू नका, एकमेकांना पाण्यात बघू नका. तर सरळ भगवंताची भक्ती करा. सगळा परमात्मा, सगळी जी रूपं आहेत ही एका त्या परब्रह्म परमात्म्याची रूपं आहेत. तो अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, मायातीत आहे. असं जे परब्रह्म तत्व, त्या परब्रह्माची उपासना करा. मग ते तुम्ही कोणत्याही रूपामध्ये करा, परंतु मी त्या परब्रह्म परमात्म्याची भक्ती करतो असं समजून जर केलं तर मग कोणत्याही ठिकाणी भेदभाव तुमच्या अंतःकरणात राहणार नाही आणि तुमची भक्ती ही सफल आणि सुफल अशा प्रकारची होऊ शकते. हे आपल्याला सांगण्याकरता समर्थांनी प्रश्नार्थक पद्धतीनं या श्लोकामध्ये आपल्यासमोर हा विषय मंडळी मांडलेला आहे. तेव्हा हे होतं या आजच्या श्लोकाचं चिंतन. आपल्याला चिंतन कसं वाटतं ते जरूर कळवा. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.